आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। खानदेशातील भाविक रणरणत्या उन्हात गडाकडे मार्गस्थ, ठिकठिकाणी महाप्रसादासह चहाची सोय। 3.5 शक्तिपीठांपैकी सप्तशृंगी एक अर्धपीठ मानले जाणाऱ्या गडाकडे पायी जाणारे तेवढ्याच हौशीने जात आहेत। नंदुरबार, शहादा, दोंडाईचा, तळोदा भागातील भक्तांचे महापूर जात आहे। सप्तशृंगी माता की जय, जय अंबेचा जयघोष भगवे झेंडे खांद्यावर घेत हातात डब वाजवत जाणाऱ्या भाविकांमुळे ताहाराबाद, पिंगळवाडे, मुंगसे, केसांचे तोरण, डोंगर सौंदाणे, डांग सौंदाणे रस्ता भाविकांनी फुललाय। श्रद्धा व भक्तीच्या प्रवाहात सप्तशृंग देवीच्या चरणी लीन होण्यासाठी दरवर्षी सप्तशृंग गडाकडे जाण्याची वाट धरतात। या भाविकांची ठिकठिकाणी महाप्रसादासह चहाची सोय केली आहे। यामध्ये गावागावातील स्वयंसेवक सालाबादाप्रमाणे आपले काम करतात। गेल्या 20 वर्षापासून वटार तालुका बागलाण या गावात येणाऱ्या भाविकांसाठी गावात भंडारा चालू असून प्रत्येक पायी जाणाऱ्या भाविकाला प्रसाद दिला जात आहे। रणरणत्या उन्हात आबालवृद्ध जीवाची पर्वा न करता एक पाऊल पुढे सरकणाऱ्या भाविकांसाठी खिचडीचा प्रसाद जणू काही नवी ऊर्जा निर्माण करतो। गेल्या 20 वर्षापासून या भंडाऱ्याची सोय भाविकांसाठी न चुकता केली जाते। चैत्र पौर्णिमेसाठी खानदेशातील भाविक दरवर्षी गडाकडे पायी जात असतात। करमणूक म्हणून डीजे सह मोबाईलवरील गाण्यांना पसंती देतात। माईना गडवना डोंगर हिरवा गार, मनी गगनी अंबाबाई या गाण्यावर ठेका धरत गडाची वाट चालत आहेत। आकर्षक टी शर्ट, गडावर पायी जाणारी तरुणाई आपल्या गावाची ओळख व सप्तशृंगी माता की जय व देवीचा फोटो असलेले टी शर्ट येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत। नंदुरबार शहादा प्रकाशा या मार्गावरील भाविक 150 ते 200 किलोमीटर अंतर 5 दिवसात पूर्ण करतात। नंदुरबार, शहादा, प्रकाशा, निजामपूर, साक्री, मालपूर, कसारे, नांदीन, दरेगाव, पिंपळकोठे, ताहाराबाद, पिंगळवाडे, मुंगसे, केरसाणे, जोरण, कपालेश्वर, डांगसौंदाणे, दरभणगी, मोकभणगी, कडवण, नांदुरी, सप्तशृंगी गड असा पायी प्रवास असतो। दरवर्षी आम्ही ग्रुपने रणरणत्या उन्हात सप्तशृंगी गडाकडे देवीच्या दर्शनासाठी जातो। शेतीच्या कामांना फाटा देत रणरणत्या उन्हात देवीचा गजर करतो, अशी भावना नंदुरबार येथील सुदाम वडवी यांनी व्यक्त केली। BV न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक अभिमन अहिरे।